साठी बेसन शेव बनवणार आहोत। त्यासाठी मी परातीमध्ये 3 वाट्या बेसन पीठ, 1 वाटी तांदूळ पीठ घेतले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि ओवा टाकून घेते आणि थोडं हिंग घालून घेते। आवश्यकतेनुसार पाणी घालून सैलसर असं मळून घेते। पीठ आपले मळून झाले आहे। शेवचा साचा घेतला आहे, त्यामध्ये एक गोळा घालून घेते। एका साईडला मी तेल गरम करत ठेवले होते, त्यामध्ये मी आता शेवया पाडून घेते। शेव अगदी 2 मिनिटात शिजून तयार होते। शेव रेडी झाली आहे। किती छान कुरकुरीत झाली आहे।